नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. तर शेतकरी मित्रांनो, काल आपण व्हिडिओ टाकलेला होता की आपलं आज 12/2/2026 मध्ये नर्मदा सागर या गव्हाची ओली 6वा फेर संपलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आज बघा आपला फेर चालू आहे 6वा. बघा हे शेवटची शीप आहे. बघा ही शेवटची शीप आहे. ही 5 घंटेची शीप आहे शेवटची. आणि 6वा फेर आजपासून संपलेला आहे. आणि उद्यापासून आपला 7वा फेर चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि उद्या गव्हाला होणार आहे आता 84 दिवसापासून आपला पूर्ण 6वा फेर संपलेला आहे. आणि 85 दिवसापासून आपला 7वा फेर चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो. हा नर्मदा सागर गहू आहे. उद्या 13 तारीख आहे, तर आपला 7वा फेर चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर पाणी किती तास द्यावे शेतकरी मित्रांनो? जास्त नाही पाहिजे या अवस्थेमध्ये, कारण की गव्हामध्ये वजन वाढलेलं आहे, कारण की जीव पडलेले आहे गव्हामध्ये. काही गव्हाचा आकारही मोठा झालेला आहे, नाही का? तर 2-2 तासाची जरी शीप दिली आपण तरी गहू भरून येतो. हे बघा गहू आहे, तुम्हाला गहू दिसतील याच्यात. हे बघा असा गहू आहे शेतकरी मित्रांनो या. तर तुम्ही 2-2 तासाची शीप दिली तरी गहू भरून येईल, कारण की या अवस्थेमध्ये जास्त जर पाणी दिलं ना, तुषार सिंचनचे ज्या शेतकरी मित्रांचे तुषार सिंचनमध्ये ओलीत असतील त्या शेतकरी मित्रांनी 2-2 तासाची शीप दिली तरी गहू भरतो शेतकरी मित्रांनो. जास्त पाणी नको, नॉर्मल पाणी, कारण की आपण 4-5-6 घंटेची शीप देऊ नाही शकत आता वजन वाढलेल्या गव्हामध्ये. तर असं जरी तुम्ही पाण्याचे नियोजन केले शेवटचं पाणी देताना तरी गहू भरतो आपला. तर उद्या सकाळीच आपला 7वा फेर चालू होणार आहे. व्हिडिओ येणारच आहे शेतकरी मित्रांनो. आज पण संध्याकाळला व्हिडिओ येईल 7 वाजता. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.